आज आपण नवीन वर्षाची सुरुवात करत आहोत. हे गुढी आपल्याला आरोग्य आणि समृद्धी देवो. खूप सुंदर दिसत आहे बाबा. एका छोट्या गावात आरव नावाचा मुलगा आपल्या वडिलांसोबत गुढी उभारत होता. आरवने निरागसपणे विचारलं, बाबा, बाबा, आपण ही गुढी का उभारत असतो? वडील हसले आणि म्हणाले, ही गुढी म्हणजे विजय, आनंद आणि नवीन सुरुवातीचं प्रतीक आहे. आरव थोडा विचार करून म्हणाला, पण जर आयुष्यात आनंदच नसेल तर? वडिलांनी त्याच्या हातात कडू गोड नीम आणि गूळ ठेवत सांगितलं, आयुष्य असंच असतं, कधी कडू कधी गोड. पण गुढी आपल्याला शिकवते की कितीही संकट आली तरी ताठ उभं राहायचं. संध्याकाळी आरवने पाहिलं शेजारचे आजोबा, ज्यांचं घर वादळात तुटलं होतं, तेही त्यांच्या मोडकळीस आलेल्या घरासमोर एक छोटी गुढी उभारत होते. आरव धावत गेला आणि विचारलं, आजोबा, तुम्ही अजूनही सण साजरा करताय? आजोबा हसून म्हणाले, कारण प्रत्येक नवीन वर्ष आपल्याला पुन्हा उभं राहण्याची एक नवी संधी देतं. त्या क्षणी आरवला गुढीचा खरा अर्थ समजला. गुढीपाडवा आपल्याला शिकवतो, प्रत्येक नवीन सुरुवात आशा, धैर्य आणि सकारात्मकतेने स्वीकारा.